धक्कादायक, चालू गाडीनं घेतला अचानक पेट, मायनीत चालकाचा थरारक बचाव। खटाव तालुक्यातील मायनी इथं एक धक्कादायक घटना घडली आहे। चालू अवस्थेतील चारचाकी वाहनानं अचानक पेट घेतल्यानं संपूर्ण गाडी जळून खाक झाली। सुदैवानं चालकाच्या प्रसंगवदनामुळे जीवितहानी टळली, मात्र वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार मायनी येथील फुल व्यावसायिक प्रमोद मोहन माळी हे MH113248 या आपल्या मारुती सुझुकी कंपनीच्या सुपर कॅरी या चारचाकी वाहनातून रात्री सुमारे 10:30च्या सुमारास घरी जात होते। मायनी कलेढोंड मार्गावरील चांद नदीच्या पुलावरून जात असताना त्यांना गाडीतून जळल्याचा वास येऊ लागला। सुरुवातीला त्यांनी मागे वळून पाहिले असता वाहनाच्या मागील भागातून धूर निघताना दिसला। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न केला। यावेळी गाडी रस्त्यालगत असलेल्या लोखंडी बॅरिकेडवर आदळली। बॅरिकेडचा लोखंडी बार गाडीत आरपार घुसला। सुदैवानं चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र त्या धडकेत CNG टाकीला धक्का बसल्यानं गाडीनं क्षणार्धात पेट घेतला। तोपर्यंत माळी यांनी प्रसंगवधान राखत गाडी सोडून सुरक्षित अंतरावर धाव घेतली होती। काही क्षणातच आगीनं भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण वाहन जळून खाक झाले। आगीची तीव्रता इतकी होती की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले, मात्र आग मोठ्या प्रमाणात भडकलेली असल्यानं कुणीही जवळ जाऊ शकलं नाही। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहन पूर्णपणे जळाल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपला आवाज न्यूज तर्फे वाहन चालकांना आवाहन करण्यात येत आहे की गाडीतून जळाल्याचा वास येत असल्यास किंवा धूर दिसत असल्यास तात्काळ वाहन सुरक्षित ठिकाणी थांबून सर्व प्रवाशांना बाहेर काढावे। वाहनाची नियमित सर्व्हिसिंग, विशेषतः वायरिंग व CNG यंत्रणेची तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे। थोडीशी सतर्कता मोठी दुर्घटना टाळू शकते। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।